मित्रांनो, जय हिंद. मी आदिल पटेल. आता आपण सध्या सोलापूर विजापूर या रस्त्यावरती आहोत आणि आजचा दिवस हा रविवार 28 सप्टेंबरचा आहे. हवामान खात्याने सोलापूरला 27 आणि 28 अशा 2 दिवशी रेड अलर्टची चेतावणी दिली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री पाऊस आला आणि शनिवारी आला, पण पावसाचा हा जोर एवढा जसा अंदाजा व्यक्त केला होता तसा नव्हता. आणि मागच्या वेळेस आपण याच विजापूर रस्त्यावरची बातमी कव्हर केली होती. तो पाणी तिथं बायपास पर्यंत आला होता. पण आजची स्थिती काय बघा, ही सीना नदी आहे, पुढे या. आणि सीना नदीचा हा पाण्याचा प्रवाह बघा आणि पाण्याचा स्तर बघा. पाण्याचा स्तर एकदम कमी आहे आज, ही चांगली बातमी आहे. आणि प्रवाह सुद्धा थोडं कमी आहे. पण कालची अपडेट अशी होती की सीना नदीच्या पात्रात 1.5 लाख क्युसेस एवढं पाणी सोडण्यात आलेलं आहे. पण पाण्याचं जसं फ्लो आहे आणि स्तर आहे त्यानुसार तरी चांगली बातमी आहे की एवढं पाण्याचा आता धोका एवढं वाटी नाही आहे आणि लोक आपापल्या गावात सुद्धा गेलेले आहेत. ही बातमीची आपण इथून सुरुवात करत आहोत. इथून आपण सर्व जेवढे जमेल तेवढे गाव सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करू की आता गावात नेमकी परिस्थिती कशी आहे. कारण लोक जेव्हा गाव सोडले होते तेव्हा लोकांनी आपापली जेवढी जीवनावश्यक वस्तू होते तेही तिथं सोडून गेले होते. तर आता ते सावरण्यासाठी कुठंतरी लोक हे आपापल्या गावात गेलेले आहेत आणि वारंवार शासनातर्फे लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. दवंडी वाजून लोकांना सांगण्यात येत आहे की गाव जेवढं लवकर हो सकेल तेवढं लवकर तुम्ही सोडून जावा. आणि आता तुम्ही हे पण बघू शकता की विजापूर रस्त्यावरती, सोलापूर विजापूर रस्त्यावरती वाहतूक ही चालू आहे आणि सुरळीत अशी वाहतूक चालू आहे. वाहतुकीला कुठच्याही प्रकारचा अडथळा आलेला नाही सध्या तरी. आणि आजची स्थिती, आज रविवार आहे, 28 सप्टेंबर आहे आणि दुपारचे 12 वाजलेले आहेत. मित्रांनो, मगाशी आपण त्या ब्रिज वरती होतो, तिथून ही बातमी कव्हर केली होती. सीना नदीच्या सर्वात जवळचं गाव कुठलं असेल तर हे वडकबाळ गाव आहे आणि इथले गावकरी आहेत आपल्यासोबत. आणि इथल्या गावकरींच्या मते पाण्याचा फ्लो आता वाढत आहे सध्या. आपल्यासोबत बोलण्यासाठी तर गावकरी आहेत. या काका, नाव काय तुमचं? महादेव बिराजदार. महादेव बिराजदार. हा, वडकबाळचीच. हा, गावी कधी आलो? गावी काल आलो. पाण्याचा फ्लो कमी झाला. आजची काय परिस्थिती? परत वाढायला पाणी वाढायला सकाळ धरून वाढायला नाही, रात्रीपासून वाढायला. पण शासकीय लोक काय म्हणलेत की गाव सोडा, खाली करा वगैरे? हा, म्हणलेत. हा, गाव हे करा. गावी का आला? परत पाणी उचललं म्हणून आलो आम्ही. आल्यावर परत पाणी वाढायला लागलं. मग कुठं होता 2 दिवस? सोलापूरला. पाहुण्याकडे. बर, तुम्ही कुठले? वडकबाळचे. हा, कधी आला? काल आलो. पाण्याचा फ्लो वाढायला आता वाढतंय. बर, इथं काय मदत, वीज वगैरे आहे का इथं? नाही, वीज वगैरे नाही. जेवणाची वगैरे व्यवस्था? जेवणाची व्यवस्था मंद्रुप गावाला आपल्याला केलेत व्यवस्था. मंद्रुपवाले केले? हो, मंद्रुपवाले केले. किती वेळ येतं जेवण वगैरे? सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण. आता 12:30 झाले. आता येते 1 पर्यंत येते. 1 पर्यंत सगळ्यांना इथं जेवण? सगळ्यांना येत आहे. बर, शासनाची मदत आली का? तू गहू आणि तांदूळ 10 किलो आलं अजून आले? लोकांचीच मदत आहे. लोकांची मदत आहे. मग जे शासनचे लोक काय मदत करतायत? आरोग्य कॅम्प घेत? नाही, काय मदत? आरोग्य कॅम्प घेत आहेत की काय मदत? जिल्हा परिषद? नाही, काय मिळालं मदत? काय मिळेल नाही मदत. बर, या. तुम्ही पुजारी का? मंदिराचे पुजारी. हा. आणि आम्ही जन्मल्यापासून आतापर्यंत सगळ्यात मोठा महापूर होता. सगळ्यात मोठा महापूर. जेवढे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना पण आम्ही बोललो की एवढं महापूर त्यांनी कधीच बघितलं नाही. सगळ्यात मोठा महापूर होता. सगळ्या शेतकऱ्यांचं, सगळ्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शासनाचं तर अजून मदत आलेली नाहीये, पण आरोग्य विभागाचं त्यांचं काम चालू आहे. पंचनामा वगैरे अगोदर घेतलं, त्या महापुराच्या अगोदर पंचनामा झालाय. महापुरानंतर आता सध्या अजून चालू आहे. अजून काही मदत नाहीये. पंचनामा अजून झालेला नाहीये. पंचनामा होऊन पण कोणाला याच्यात म्हणजे असं काही मिळणारच नाही. अतोनात आता शासन 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू देते, ही मदत नाही. ते 2 दिवसापर्यंत होईल. आता हे जेवढं शेतकऱ्यांचं नुकसान झालं, गहू दिलं त्याला शिजवण्यासाठी जे साहित्य पात्र पाहिजे, भांडी पाहिजे, सगळ्या गोष्टी वाहून गेलेल्या.
ते फक्त तांदूळ आम्ही बघू शकतो घेऊन हातात घेऊन, ते आता शिजवण्यासाठी पण भांडी नाही आहेत. काही लोकांची एवढी बिकट परिस्थिती आहे. आता पाण्याचा फ्लो वाढायला का? पाण्याचा फ्लो वाढतोय. सकाळपासून 5 फूट पाणी वाढलेलं आहे सध्या. 5 फूट वाढलेलं आहे. आणि शासनचे लोक वगैरे शासनची लोक येत आहेत, सांगतायत, दौंडी देतात की गाव सोडा आणि तुमची व्यवस्था आम्ही तिकडे केलेली आहे. मंद्रुपच्या नेते मंडळांनी खूप असं आम्हाला मदत केलेली आतापर्यंत. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण. आणि सिटी मधून पण काही लोकांचा आम्हाला खूप आश्रय झालेला आहे. त्यांनी पण किट वगैरे आणून दिलेले आहे. हो, भरपूर गावातल्या लोकांनी पाठवलं. शासनाकडनं काय अपेक्षा आहे की या आता सध्या ते पंचनामा होईल ते नंतरची सध्याच्या घडीला गृहोपयोगी जे वस्तू आहेत, ज्यांच्याकडे काही नाही, अन्न वस्त्र निवारा तिन्ही नाही आहेत, त्यांची सध्या शासनाने ती व्यवस्था करावी. आणि पुढे जो पंचनामा होईल मंदिर मार्फत काय मदत, मंदिरामार्फत सध्या काही चालू आहे. मंदिरामार्फत मदत चालू आहे. आम्ही अन्नदान दासोगीची व्यवस्था करणार आहे. सध्या चालू आहे म्हणून आम्ही थांबलोय, कारण अन्नाची नासाडी होऊ नये ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या पाहिजे. त्यामुळे आम्ही पण थांबलो. सध्या शासनाकडून लोकांना अपेक्षित आहे तो एक किटची आवश्यकता आहे. तो किट कसं की त्या किट मध्ये एखादा साबण, टूथब्रश, लोकांचे कपडे लत्ते सुद्धा वाहून गेलेत. कारण 10 किलो गहू 10 किलो तांदूळ जे देत आहेत त्याला शिजवायला काहीतरी लागतंय का नाही. या लोकांकडे काहीच नाही. 120 सुद्धा नाही आहे इथं. सध्या लोकांची अशी अवस्था झालेली आहे की काही NGO मार्फत, नेत्यांमार्फत लोकांना मदत भेटतीये, त्यामुळे लोकांचा गुजारा चालू आहे. आणि लोक घरी कशासाठी आलेत तर यांना शासन आताही दवंडी वाजून सांगते की आपले आपले गाव खाली करा. पण आपल्या घरची परिस्थिती काय आणि घरातले काही साहित्य चोरी सुद्धा जाऊ नये हे सर्व बघण्यासाठी गावकरी पुन्हा इथं आलेत. मी शासन तर सोडा, शासनाकडे काय अपेक्षा असतील, शासनाने आपलं कार्य करतील नाही करतील ते माहित नाही. पण जे लोक समाजाला एक देणं लागतं म्हणून ज्या लोकांकडे थोडाफार पैसा आहे त्या लोकांनी या गावकऱ्यांची मदत करावी. स्वतःहून होत नसेल तर कुठल्याही NGO मार्फत, संस्थेमार्फत, आणि जे मदत करते त्यांना तुम्ही मदत करू शकता, त्यांना तुम्ही सहकार्य करू शकता, ज्यामुळे की हे लोक उपाशी राहता कामा नये. कारण हा पूर नाही, महापूर आहे. आणि सोलापुराने तर कधी असला पूर बघितलेला नाही. आणि ही समस्या फक्त एका शासनाच्या मार्फत सोडवली जाणार नाही. याला लागणार संपूर्ण लोकांची मदत पाहिजे. त्या मदतीनंच या समस्येतून आपण सावरू शकतो. मित्रांनो, वळकबाड गावावरून आपण सध्या वांगी इथल्या गावाकडे निघालो होतो बातमी कव्हर करण्यासाठी. हे संपूर्ण कव्हरेज आहे. रस्त्यात हे दृश्य बघा कसं बसले. जाता जाता हे रस्त्यावर बसले ते सहज विचारले की का बसलेत, की या लोकांना जेवणाचे साहित्य वगैरे कोणीतरी आणून देईल या आशेने लोक बसलेत. काका वय काय? काय बोल म्हणता? वय काय? वय 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 80-85 झालं. 85. इथलेच वांगीचे का वडकबाळचे? वांगीच आहे. वांगीचं इथं आपलं थोडं शेत आहे. असं कधी पाणी बघितलं का? 2 एकर आहे. पाणी बघितलं हवं कधी असं आलेलं? नाही तिथून तिकडेच राहत होत. औंधा जास्त पाणी आलं. अंदाज होता का एवढं पाणी येईल? कधी कधी आलं नव्हतं. बरं इथं का बसला रस्त्यावरती? तिथं माझ्यावर राहिला. इथं वस्त्या होत्या, पाणी येतंय म्हणताना आणि गावात गेलो. जेवणाची वगैरे व्यवस्था व्हायली का? जेवणाची व्यवस्था वगैरे देते तुम्हासारखे बघता आणून देते. आता एकटा एवढं तांदूळ, साखर, काडी पिठी, दाढीवाला मतलब सगळ्या समाजचे लोक येऊन मदत करतायत. सगळ्या समाजचे लोक येऊन मदत करतायत. आपल्या गावातले कोणी नाही, ते देशाचे बाहेरचे नाही. प्रत्येक धर्माचे लोक मदत करतायत येऊन. लई भरपूर आणतात. 5-6 दिवस भरपूर जेवणाची सोय. माय वय काय? होय आता कोणाला वाचायला येते का? शाळा शिकला तसं कधी बघितलं पाऊस काय? असं महापूर बघितला वा कधी? असा वापर आला नाही कधी. पडली लागलंय गुडघ्याला ती. पाणी आल्यावर गावातच होता व गेलता कुठं? सगळं घर सफाई झालं आणि कुठं जायचं? मग पाणी जेव्हा वाढलं तेव्हा घरातच होता का कुठं केंद्रावरती किंवा सोलापुरात गेलता? घरातनं निघतानाच पडली. घरात होती अदुकर. मग घरातनं बाहेर निघताना जेवण वगैरे आलंय का? जेवणावर फराळ नाही आलं. काय नाही आलं. शासनाची मदत वगैरे कोण शासकीय व्यक्ती वगैरे आला का? शासनाचं कोण व्यक्ती वगैरे आलाय का?
नाही. लोक बाहेरचीच use पांघरायला सुद्धा नाही, हातरायला नाही, काय नाही, असं अंगाच्या कापडानं असं बाहेर पडलं. असंच गेलं सगळं वाहून गेलं. ते घर तर नुसतं कडेला आहे पाण्याच्या. पाण्याचं घरामध्ये घर आहे. हा गेलं सगळं. पाक गेलं, काय राहिलं नाही. शेती आहे का? नाही नाही, शेती नाही. शेती नाही, काय नाही, करून खायचं आहे. हा, हा. ठीक आहे. तुमचं काय ಮರಾಠಿ ಬರಲ್ರಿ ನಮ್ಗ ಕನ್ನಡ ಮ್ಯಾಗ ಹೇಳಿ ಕನ್ನಡದಾಗ ಹೇಳ್ರಿ. ಹಾ ಹೇಳ್ರಿ. ಎಲ್ಲಾ ಮನಿ ಮಾರಿ ಎಲ್ಲಾ ಬಿಟ್ಟು ಬಂದಿದೇವ್ ನೋಡ್ರಿ. ಹಾ ಎಲ್ಲಾ ಕುಸ್ಗೋಳ್ ಕುನ್ಗೋಳ್ ನಮ್ ಗಂಡಸ್ರಿ ಕಾಲಿಲ್ಲ. ಹಾ 1 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ತಗೊಂಡ್ ಬಂದಾರ. ಹಾ हैराण गती ನಡೆದದ. गाव कुठलं? ಈ ವಾಂಗಿನ वांगीन. ವಾಂಗಿನಿ ಅದ್ರಿ. इथं का बसला होता? ಈಗ ಮತ್ ಅಲ್ಲಿ ನೀರ್ ಬರ್ಲಕತ್ತಾನ ಊರ್ ಬಿಟ್ಟು ಈ ಕಡೆ ಬಂದ್ ಕೂತೀವ್ರಿ. ಮೈದಾನ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತದ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಂದು. इथं का बसलेत म्हण? पाणी येण्याची जी भीती आहे. दवंडी वगैरे वाजून सांगितले का? डोल वगैरे दवंडी वाजून सांगण्यात आलंय की पाणी येणार आहे, जावं म्हणून हे लोक स्वतःचे वांगीची घरं सोडून इथं रस्त्यावरती बसलेत. माय वय काय? माझं वय 60 आहे. असं पूर कधी बघितलंय का? नाही बा, कधी बघितलं आम्ही. कधी नाही बघितलं. नाही ते कधीच बघितलं नाही. हा, शेती ते वगैरे पाणी आल्यावर पळून आलं. हे काय शेत आहे ते? काय पीक होत? पाण्यात गेलं. ऊस आहे, ऊस ऊस कांदा समजा गेलं पाक. समजा गेलं. अंगावरल्या कापडान पळून आला पाणी येताना. घरात बी समजा ज्वारी भिजले, सगळं भिजलं. सगळं ते. काय काय खायला राहिलं ना. नाही, नाही. आता जेवणाची वगैरे व्यवस्था होतीये का? हे येत होते जेवण, आता तिकडे गेल्यापासून इथं येणार. इथंच होतो झोपडी घालून आम्ही. इथंच होता का? हा, इथपर्यंत पाणी आलतं? इथं आलतं पाणी. काय तर हा. हे समजा पाणी. दुसरीकडे काय इथले वांगीचे तर मंद्रुपला गेलेत, सोलापुराला गेलेत, तुम्ही का गेला? आम्ही गेलो ना, इथंच बसला. हा. चालणं होत नाही पावसात, ह्याच्यात चिखलात कसं जायचं. मग आता कुठं जाणार तुम्ही? कुठं नाही बसला येतच इथं. कुठं बाथरूमचं ताप होत? मंद्रुप मध्ये ते शाळेमध्ये गेले का ना आता ह्यांना वयस करायचं. हा आणि तिथं प्रॉब्लेम काय होतं, यांचा बाथरूमचा प्रॉब्लेम होतो काय. त्यामुळे जसं जसं पाणी गेलं तसं तसं आम्ही इकडे पुढे सरकत आहोत. हा. हा आता वयस्कर आता आमच्या घरामध्ये एक आजोबाला आणून ठेवलं. दोन्ही पाय नाहीत त्यांची. हा मग आता काय, आता सोयीस्कर भरपूर केलेले आहेत मंद्रुप मध्ये. आता आमचं एकाच गावचं नाही, आता सर्व आता औराद, वडकबाळ जे आहेत, मनगोळे, सर्वांना तिथं नेऊन ठेवलेले आहेत. आता ज्यांचे हातपाय चांगले आहेत हा तिथं जेवण भेटतं, सर्व राहण्याची सोय आहे. आणि बाथरूमचा प्रॉब्लेम येतो आता वयस्कर माणसाचा असलेला. आता हे आम्ही पण आता जायचं नाही, तिथं शौचालयाची व्यवस्था वगैरे असेल? आहे. आता सर्वांना काय पुरवठा सांगा की आता हे आजीबाईंना आता बाथरूम मध्ये दाट आलं समजा. आता त्याची काय अगोदर येतं, दोन गोष्टी असतात. छोटी मोठी गोष्टी आहेत, पण असं बसून राहू नका तुम्ही. इथपर्यंत पाणी आलं तर काय करणार? नाही, असं आता कुठं पर्यंत जाणार तुम्ही? आणि आता आम्ही जरी गेलो का ना, आता शेळी येते, हा गुरं येते. हा आता त्याला माणसाचा पुरवठा आहे तिथं. मग गुरं शेळ्या वगैरे पण घेऊन जाऊ शकता की तुम्ही? तिथे आता बांधायला प्रॉब्लेम आहे. तिथं वैरणीचं काय करायचं सांगा की. हा. वैरणीचा प्रॉब्लेम होता. माणूस कुठेही जगतोय, पुढे सरकतोय. हा. जनावरांचं करायचं. एक 15-20 शेळ्या आहेत, 3 म्हशी आहेत, त्यांचं तिकडं अडचण येतं ना. ज्याच्या मागे जे झंझट नाही, गुरासाठी आलो गुरासाठी आलो बघा. मग मेन वगैरे घेऊन जाऊ शकत नाही. कसं जायचं कुठे एक महत्वाचा मुद्दा असा आहे की शासनाने जसं माणसाची व्यवस्था केली आहे तसं त्यांच्या जनावरांची पण व्यवस्था करावी. आम्ही तिने कुठं जावं म्हणतो यायला तयार आहे. कुठले जनावर आहेत आपल्याकडे? आमच्याकडे बघा जर्सी गाय आहे ते. 4-7 शेळ्या आहेत. मागच्या वेळेस जेव्हा पाणी आलं तेव्हा सोडून गेलो. नाही तसं सगळं घेऊन जायचं मागाचं. पावसात भिजत तसंच बसला बघा रात सारे. इथपर्यंत पाणी आलं. हा इथं आलं गुरं बघा तिथं वर तिथनं खाल्लं वर आणायचं. इथं समोर नदी आहे, ती दिसतीये का नदी? हा आमच्या वस्त्या खाली आहे त्यो. मग काय करत तसंच बरं ह्यांच्या वस्तीवरून गुरं बांधायचं, ह्यांच्या पुढच्या वस्तीवर जाऊन गुरं बांधायचं. असं व्हायला खरं आम्हाला चारा घालला इथलं आमचे कोण नग म्हणाले ते खाला मोठी मोठी राहावा म्हणाले तेवढंच दिले आम्हाला त्यांनी. सर मालक म्हणून आहेत 5 एकर बघा तिने ऊस दिले बघा तिने. जनावर अडचण येतं. आमचं 5 एकर फड जाऊ दे, हा पण जनावर ऊस जनावर हे आम्हाला आधार होतं. त्यामुळे मी पुढे सरके ना. दुसरं काय. पुढच्या कोणत्यात नाही ते आम्हाला. हा असं आहे ना. इथले स्थानिक लोक हा मदत आहे. आता वैरांना पण येतो मदत. फड जाऊ दे पण जनावर 5 एकर माझं फड जाऊ दे म्हणे शेगावकर मालक. सोलापूरचे ते रहिवासी, शेत घेतलं इथंच आहे. हा ते चालू. आता ऊस तोडून घालायला चालू केलं.
बॅटरी हातरून पांघरून काय आहे ही द्या. मग एका आमच्या घरात वडील आहेत त्यांचं पाय नाहीत असं नेऊन उचलावून खुर्चीवर ठेवा लागतात. मग सगळं सोयीस्कर पुढे गेल्यावर होत नाही. मग आता घरात आहे तिने आता नको म्हणते ती पाणी येऊ द्या मी इथंच राहू. पुरवठा कुठं पण नाही. नाही सगळं लाईट काय नाही आता सगळं बंद आहे बघा. 15 दिवस झाला आमचे मोबाईलची बॅटरी वगैरे सगळं बंद आहे आमच्या घरी. त्यांची मागणी अशी आहे की मोबाईलची बॅटरी वगैरे द्या, चार्जिंगची व्यवस्था करा. काय हे सगळं आम्हाला जरा व्यवस्था करा. आम्ही शेतीमध्ये आहे. मुस्लिम समाज चालते ऐका. आणि काल जे मेणबत्ती दिलं तिथे रातभर आम्ही पेटवलं. काल 2 साप निघले तसले. आता ज्या पाण्याच्या ह्याच्यामुळे आता ते आता जनावर बाहेर पडणारच. बरोबर. ते 2 साप काल निघले. काल ते मेणबत्ती होते म्हणून ते उजेडामध्ये दिसले साप. नाहीतर ते नाही धोक्याचं काम आहे. असंच बसला असं साप. शासन मदत करते 10 किलो तांदूळ 10 किलो गहू देते की मग ते आतापर्यंत कुठे आहे अजून आम्हाला पोहोचले नाही. ही जी 10 किलो तांदूळ गहू आहे ते बास आहे का एवढी मदत? ती खायला झालं हो पांघरायला. मग लेकरं अबा लहान लेकरं आहे ती 4 लेकरं आहे ती. मग आम्हीच जाऊ 25 जण आता आमच्या घरी. मग सगळ्याला घेऊन कुठं जायचं ती. मग खांद्यावर घेऊन वडिलाला फिरायला लागतो. आता तिकडे गेला वस्तीला पाणी आलं मग रोडवर उभा राहिला. मग रोडवर तिकडे गेला तिकडं अजून इकडं आला. वडील आमच्या घरीच राहू दे कसं का होईना इथंच मला घाला म्हणून आम्हाला बॅटरी ती मोबाईलचं सोयीस्कर करा. अनाकल्पनीय आहे हे सर्व. मी बघा की फक्त गहू तांदूळ नाही यांना जीवनासाठी जे अत्यावश्यक वस्तू आहेत मिठापासून साबणापर्यंत. आणि आता जे मावशी म्हणलेत की मोबाईलचे बॅटऱ्या सर्वच्या सर्व डेड आहेत. कारण वीज कुठेही पूर्ण विजेचा सुई चालू नाहीये. वीज चालू नाही आहे. त्यामुळे यांचे लोकांचे मोबाईल आणि संपर्कही तुटलाय. तर जे लोक दानशूर आहेत जसं काका म्हणालेत की शेवाकर नावाच्या एका व्यक्तीने आपल्या 5 एकरचा ऊसाचा फड जनावरांच्या चाऱ्यांसाठी दिला. असे जे लोक आहेत त्यांना आम्ही अपील करतो की या लोकांना लहान लहान जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्यासाठी या लोकांना मदत करा. फक्त शासनाचं काम नाहीये. समाजातील ज्या लोकांना देवांनी दिलेलं आहे त्या देवांनी माणसाचं काहीतरी देणं लागतंय. या उद्देशातून या लोकांची मदत करावी. मित्रांनो, वांगीवरून मनगोळीला जाताना रस्त्यावरती हे दृश्य बघा. हा वासरू पुराच्या पाण्यात मरून पडलाय ना. पुराच्या पाण्यात हा वासरू मरून पडलाय. अशी कित्येक जनावर आहेत जे मेलेले आहेत. कुणाचं आहे? या काय नाव तुमचं? विठ्ठल जिंकू वाघमोडे वांगी. काय बोलायचं काय बोलायचं मला पण कळेल. वासरू हे पावसानं पाऊस जास्त झालं सगळं. निसर्ग जास्त इथंच होते. तुम्ही सर्वजण गेलता का? नाही सर इथंच आहे. खाली आमचं शेड सर. तिथं इथपर्यंत आलो. नदीकाठी आहे सर. तिथं इथं आलो रोडवर. नाही इथंच आहे सर. तुम्हाला वेळ भेटला नाही का जनावरे वगैरे आलो सर. परत इथं ताप वाजला जरा हे झालं ते इथपर्यंत आलो रात्री. रात्री आल्यावर जर झोपेत. आता तुम्ही बघा सर्व रस्त्यावरती हे झोपड्या मारून राहत आहेत. पाण्याचा स्तर सुद्धा वाढत आहे. भीतीमुळे राहता ना. मग कुठल्या तर केंद्रस्थानी का जात नाही तुम्ही? सर सेंटर बनवलंय? नाही सर बनवलं सर. जित्रा कुठं नाही सर. 10-20 जित्रा पाहिजे सर. जनावरसाठी राहिला सर. जनावर कुठं सोडायचं? जनावर कुठं सोडायचं बोला. मग जनावर घेऊन जाता येत नाही तुम्हाला? जीव महत्वाचा का वैरण महत्वाचं आहे तुमचं? ते बी घेऊन गेले तर पाण्याचा स्तर परत वाढला मग कुणाला वाचवणार? माणसाला वाचवणार का जनावराला वाचवणार? त्यावेळेला भविष्यात बघा जर पाणी आलं ना त्यावेळेला आम्ही जायचं जनावर सोडून द्यायचं. मग काय करायचं? नाही जाणार पर्याय. इलाज असलं तर त्यावर इथे राहायचं. निर्ला असलं की आपण निघून जायचं. मग काय नाही. मी रस्त्यावरती बघू शकता हे झोपड्या मारून लोक राहिले. तर लोकांमध्ये पाण्याचं स्तर वाढायला त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. आणि हे लोक ज्या ज्या ठिकाणी सरकारने शासनाने सेंटर बनवलेलं आहे त्या ठिकाणी जाऊ शकतात. पण हे जाण्याचं न कारण म्हणजे हे जनावर आहेत. ह्या जनावरांना सोडून हे लोक कुठे जाणार असा लोकांचा प्रश्न आहे. जनावर चाऱ्याचं काय व्यवस्था व्हायला काय? म्हणजे जनावरांमुळे हे लोक इथं थांबलेले आहेत.
आणि मी इथे एक जे लोक अन्न वगैरे वाटप करतायत त्यांना हे पण सांगतो की या रस्त्यानं जाताना बघा लोक राहतायत, यांना सुद्धा मदत करा तुम्ही, जे जे तुमच्या हातून होऊ शकेल. मागच्या व्हिडिओ मागाशी तुम्ही ऐकला असाल की मेणबत्ती सुद्धा लोकांना किती महत्वाची झालेली आहे, कारण साप वगैरे येत आहेत तिथं, बरोबर ना? हा, साप वगैरे, हा, विषारी साप सुद्धा वरती येत आहेत. त्यामुळे लोकांना छोटे छोटे ज्याचा तुम्ही विचार करू शकता जीवनावश्यक वस्तू त्यांची तुम्ही मदत करा. मित्रांनो, हे वांगी गाव आहे, बघा इथं तुम्ही बघू शकता, आणि हे वांगी गावचा छोटासा पूल आहे. काका इकडे या, इथलं काही स्थानिक आहेत. पाणी सकाळी होतं का? सकाळी नाही, आता वाढायला पाणी. बरं, मी पण स्वतः जाताना एवढं पाणी नव्हतं, आता येताना पाणी जास्त आहे. आता वाढायला लागलंय. मग तुम्हाला दवंडी वगैरे वाजून सांगितलेत का? सांगितलेत पाणी वाढणार आहे म्हणून सांगितलंय. मग तुम्ही गेला का नाही, इथंच का थांबलात? नाही, हे गेलेले लोक बाहेरच आहेत. उगा किती वाढायला लागलाय, कुठवर आलाय हे माहितीसाठी आलेलं आहे, अंदाज घेण्यासाठी. गुरं आहेत, कोंबड्या आहेत, शेळ्या आहेत, मग त्यांना सोडून कसं जायचं? जनावर आहेत, जनावर समस्या यायचं जनावर असल्यामुळे कुठे जायचं? आणि जनावर आपले शासनाने छावणीची वगैरे व्यवस्था, छावणीची व्यवस्था केली तर बरं होईल. छावणीची व्यवस्था जर केली ना तर चांगलं होईल, एकदम बेस्ट होईल आणि सगळ्यांना मदत होईल. कारण की जनावर मुळे लोक जाईनात बाहेर, विशेष म्हणजे सांगायचं मुळे, आणि भरपूर पाणी आलं नाही आता. मुख्य समस्या हीच आहे, लोक थांबण्याचं कारण. एवढं पाणी आता तुम्ही बघू शकता, पाणी वरतीपर्यंत आलंय. आता कधी यांचा संपर्क तुटेल सांगता येत नाही, पण मुख्य हेच आहे कारण की जनावरांमुळे लोक गाव सोडून जाईन आहेत आणि स्वतःचे घर सुद्धा सोडून जाईन आहेत. जर शासनाने यांच्या जनावरांची व्यवस्था केली, एखादी छावणी बनवली आणि चाऱ्याची व्यवस्था केली, तर हे लोक इथं थांबणार नाहीत. हे लोक आपले आपले जनावर घेऊन त्या जागी जातील. शासनाने या गोष्टीच्या गंभीरतेने लक्ष घ्यावे. मित्रांनो, थोड्या उशिरा अगोदर आपण सीना नदीच्या पूल वरती होता, जो सोलापूर विजापूरचा हायवे आहे, तिथून आपण हत्तूर हा गाव कव्हर करण्यासाठी आला. पण या जो मुख्य रस्ता आहे हत्तूर गावला येण्यासाठी विजापूर रस्त्यावरनं, या रस्त्याची अवस्था बघा. हा कालपर्यंत रस्ता चालू होता, पण आता इथल्या स्थानिक नागरिकांकडून असं कळालं की पाण्याचा स्तर हा वाढत आहे. त्यामुळे हा रस्ता तर सध्या मेन जो मुख्य रस्ता आहे हत्तूरला जाण्याचा गावात, तो बंद आहे. हत्तूरच्या गावात अजूनही लोक भरपूर आहेत, तर याला दुसरा रस्ता हा त्या कुलकर्णी तांड्याकडून आहे. तर आपण तिथून जाऊन हत्तूर गाव कव्हर करण्याचा प्रयत्न करू की नेमकं गावात काय स्थिती आहे. मित्रांनो, आपण सध्या हत्तूर गावात आहोत. तुम्ही मगाशी बघितलं असेल की मेन हा जो हत्तूर हायवेवरनं येणारा रस्ता आहे तो बंद झालाय. त्यामुळे असं कुलकर्णी तांड्या याच्या मागून आपण इथं हत्तूर गावात आलोत, आणि या हत्तूर गावात अजून पण भरपूर लोक इथंच आहेत. आणि आपण इथल्या लोकांना विचारू की नेमकी परिस्थिती कशी आहे, कारण पाऊस अजून तर नाही जास्त, पण पाण्याचा स्तर हा वाढत आहे. तुम्ही कुठले? आम्ही हत्तूरचे. हा, आता काय स्थिती आहे? आता पाणी वाढत आहे म्हणून लोक ग्रामपंचायत इशारा दिलेला आहे आम्हाला, आणि गेल्या 8 दिवस झालं, गेल्या सोमवारपासून इथं पाणी आहे भरपूर. आणि इथे एक 15 घर, सोमेश्वर मंदिर जवळ एक 80 घर आहेत, आणि पूर्ण पाण्यामध्ये त्यांनी घर सोडून मंदिर मध्ये आलेत. आणि त्यांना सोयी काय नाही, फक्त शासनाची मदत काय नाही, फक्त विजयकुमार देशमुखला, सुभाष देशमुख आमदार, दोन्ही आमदार येऊन किट वगैरे अन्नदानाने किती वेळा आली किट? रोज येत आहे. आणि जनसेवा ग्रुप आहे आमच्या हत्तूरचं, त्यांनी पण मदत केलंय. आणि इथं सोमेश्वर तरुण मंडळ त्यांनी काल जेवणाचं वाटप केलं. पण अन्न मिळत आहे, पण त्यांना राहण्याची सोय आणि जनावरांचा चारा अजून कोणी आणून दिला नाही. आणि होटगी महाराज, जगद्गुरु मल्लिकार्जुन डॉक्टर शिवाचार्य महाराज भरपूर अनाज आणि काल त्यांनी मार्फत एनजीओ मार्फत शासनाचं अजून काहीच नाही. शासनाचं फक्त पाणीचं टँकर चालू आहे. शासनाचं पाणी टँकर, मेडिकल आहे, आरोग्य सगळे लोक इथंच आहेत. महत्वाचं काय ना, इथे 2 खताचं दुकान होतं. इथे सोम कृषी केंद्र आणि सोमेश्वर कृषी केंद्र आहे. त्यांचं नाही म्हटलं तर दोघांचं मिळून एक 60 लाखाचं नुकसान झालंय. पाणी येणार होते सांगितले, पण दुसऱ्या दिवशी पाणी आलंय. त्यांना कळालंच नाही की येत नाही म्हणून बसले. म्हणजे लोकांना वेळ भेटला नाही. भेटला नाही. तुम्ही या भैया.
लोक का थांबलेत गावात? लोक बघा थांबले तर आता एकंदरीत म्हणायचं म्हटलं तर गावाचं सिटी सोबत कनेक्शन तुटलेलं आहे. दुसरी गोष्ट कमीत कमी 10 ते 12 दिवस झालं लाईट नाही. लाईट नसलं वीज नाहीये, संपर्क तुटलेला आहे गावाचा, ते झालं. दुसरी गोष्ट संपर्क तुटल्यामुळे पहिलं गोष्ट म्हणलं तर सगळ्यांना रोजगार सोलापूर सिटीत आहे. हत्तूर हे सोलापूर जिल्ह्याला सगळ्यात म्हणजे इथं जे हत्तूर मध्ये राहणारे लोक आहेत सर्व शेती करत नाहीत, काही लोक जॉब पण नाही, शेती पण करतात. 80% लोक जॉब करतात. हा, शेती पण करतात. पण शेती कसं आहे, एकंदरीत तिथं दरवर्षी पाणी येते, शेतीचं नुकसान होतंय. पण या वर्षी जे आहे ते जनावरांचं देखील खूप नुकसान झालेलं आहे. आमच्यात मोठ्या प्रमाणात दुधाचा व्यापार आहे. दूध देते, दूध घालते, दुधावरती त्यांचं घर संसार चालतं. पण सगळ्यांचे जनावर आहे. दुसरं गोष्ट सांगायचं म्हणल्यावर भारत कृषी प्रधान देश आहे म्हणतात, जगाचा पोशिंदा शेतकरी म्हणतात. पण शासन आलंय, व्हिजिट दिलंय, रील्स केले, व्हिडिओग्राफी झालेला आहे. पण ग्राउंड रिपोर्ट काही नाहीये. हत्तूर गावाला अजून ग्राउंड रिपोर्ट भेटलं नाही. हा, शासनाचं तुम्ही आम्हाला सहकार्य भेटलंय. एक दानवतो जे लोक आहेत, संस्थे आहेत, जे आपले संस्थे आहेत, जवळचे लोक आहेत, शासनाबरोबर किरकोळ मदत झालेला आहे. शासनाचं मदत आम्हाला काय पाहिजे, ग्राउंड लेवल रिपोर्ट पाहिजे. जनावर कुठे गेले? नाही, शासनातर्फे 10 किलो तांदूळ, 10 किलो, हा, ते किरकोळ मदत आहे. ते पुरेशी नाही. ते मदत प्रायव्हेट संस्था लोक करायला आमच्या गावाला येऊन ते लोक द्यायलेत. अक्षरशः जर्किन आणि पांघरापासून जेवणापासून सगळं रोजचं रोज हे प्रायव्हेट संस्थे, लहान मोठे संस्थे ते ग्रामपंचायत म्हणजे शासनापेक्षा मोठं मदत त्यांनी करायला. शासनात आता माझं स्वतःचं घर पडलेलं आहे, मागचं भिंत पडलेलं आहे. असं माझ्यासारखे शेकडो लोक आत्महत्येच्या विचारात आहेत. ह्या लेवलला विचारायला गेले, त्यांच्या माइंड मधलं काढायचं काम सुशिक्षित लोक या ठिकाणी हत्तूर गावातली सर्व युवकांनी परवा पूर्ण 1-2 दिवस गाव स्वच्छता मोहीम केली आहे त्या ठिकाणी. पण ग्रामपंचायतचं टीम आला नाही अजून. ग्रामपंचायत म्हणजे शासनाची जशी मदत पाहिजे होती तशी भेटली नाही. तुम्ही कुठल्या गावचे? हत्तूर. माझं नाव विश्वनाथ शंकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य आहे. तर वेळोवेळी जे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जे काही सल्ला आपल्याला मिळत होते त्या सल्ल्यानुसार आपल्या गावाला आम्ही दवंडीनुसार म्हणा किंवा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये म्हणा असं सूचना व्हॉट्सअप ग्रुप आता सध्या इथं मोबाईल वीज नसल्यामुळे चार्जिंग नाही. आपल्या गावात अतिवृष्टी झाल्यामुळे आपण पूर बघितलं होतो, परंतु महापूर बघितला नव्हता. पाणी कधी बघितलं नाहीये. आपण 90 वर्षाच्या काकांना विचारलं होतं, मामांना विचारलं होतं, परंतु त्यांनी सुद्धा सांगितलं होते की एवढं पूर आले होते परंतु महापूर आले नव्हते. तर या महापुरामध्ये अतिशय नुकसान म्हणजे अपेक्षा काय शासनाकडनं? शासन या गावात खास करून हत्तूर सगळ्यात जवळचं गाव आहे. शासनाला आणि पाण्याची पातळी बघा इथपर्यंत पाणी आलंय, भरपूर नुकसान झालंय. आता सध्याला महत्व ज्याची गरज आहे गहू, ज्वारी, आता मी शासन आणि प्रशासनाला एकच विनंती करतो, गावातर्फे म्हणा, आपल्या विभागातर्फे म्हणा आणि गावकऱ्यातर्फे म्हणा, मी विनंती करतो की त्याचं पोटा पाण्याचं बघा. आणि मेन म्हणलं जे काही शेतकऱ्याचं जे काही जनावर आहेत त्या जनावराला अतिशय चाऱ्याची गरज आहे, तर ते चारा आणून द्यावी. आणि वेळोवेळी शासनाने इथं सतर्क राहावं आणि बोटची व्यवस्था करावी. दवंडी बाजून सगळ्यांना सांगतो गाव खाली, पण लोक जात काय रे? लोकांचं मनामध्ये एक विचार असा आलाय की गेल्या वेळेस इथपर्यंत पाणी आलेलं आहे परंतु ह्या वर्षी इथं येत नाही, असं त्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण होत आहे. ज्यावेळी 1-2च्या दरम्यान ह्या पातळी वाढले त्यावेळी सगळ्यांनी जागृत झाले. तरी सुद्धा आपण सगळ्या गावकऱ्याच्या मदतीनं म्हणा आणि जे काही यंग सेवा समाजाचे पोर आहेत त्याच्या मार्फत आम्ही सगळ्यांना व्यवस्थित सुरक्षित वगैरे कुणाची मदत येते? नेते वगैरे कोणी आले नाही. आणि आमदार वगैरे सगळेजण जे काही पूर आले होते त्यावेळेस येऊन गेलेले आहेत, परत त्यांनी पण आश्वासन देऊन गेलेले आहेत. ज्यावेळी महापूर आले होते तर महापुरामध्ये कोणी आजपर्यंत खासदार आले नाही आणि जो काही आमदार आले नाहीत. जे काही समाजकर्ते आहेत आमच्या तुमच्यासारखे ते समाजकर्ते मात्र भरपूर आले, दानशूर व्यक्ती भरपूर आले. आपल्या गावामध्ये अन्नदान भरपूर मिळालेलं आहे. त्यांच्याही मी या गावातर्फे ग्रामपंचायत वतीनेतर्फे मी त्यांचं पूर्णपणे आभार मानतो. आणि जे काही चॅनल आलेले आहेत त्यांचाही मी पूर्ण आभारी मानतो. आणि इलेक्शनच्या अजून पंचनामे होणं खूप महत्वाचं आहे. पंचनामे वगैरे तो लांबची गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट काय की या पुरातून आता सावरायचं कसं आहे?
महत्वाची ही गोष्ट आहे. पंचनामे वगैरे ते नंतर होतील, पण सध्या यांना जी आवश्यकता आहे, जी जीवनावश्यक वस्तू, साखर पासून, मिठापासून, साबणापासून ते कपडे सुद्धा यांचे भिजून वाहून गेलेले आहेत. याची सर्वात जास्त इथं आवश्यकता आहे. आणि आपण रस्त्याने येताना बघितलं असेल की जागोजागी लोक अन्न वगैरे देताना दिसतात. सर्वच लोक काय व्हिडिओ सेल्फी वगैरे काढून अन्न वाटप करतात असं नाही, की भरपूर लोक अशी आहेत की जे येऊन भरपूर लोक येऊन असं आपापलं काम करून जातात. आपण सध्या हत्तूर गावात बघा, त्या ठिकाणी बघा वाटप कसं चालू आहे. इकडे या बघा, शासनापेक्षा लोकांची जी मदत आहे ना ती जास्त करून भेटत आहे. ग्राउंड लेवलला काल पाणी असताना मी वाट माझ्या समोर बघू शकता तुम्ही. हे लोक कुठल्या सेल्फीसाठी किंवा कुठल्या व्हिडिओसाठी हे वाटप करत नाही, तर एक माणुसकी म्हणून कुठलीही जात धर्म न पाहता हे लोक अशा प्रकारे लोकांची मदत करत आहेत. तुम्ही बघू शकता. सर थोडा मुलाखत घ्यायला प्रॉपर सोलापूरचे आहेत. हे बघा कशा प्रकारे चालू आहे. सरका जरा. हम शोलापुर से आए हुए हैं। हमारा नाम अबूबकर सिद्दीक भुलुमिया सालार है। जैसे ही हमें पता चला कि हत्तूर के अंदर बारिश वगैरह है, पानी वगैरह आया हुआ है, तो उसके लिए हमने यहाँ पे मदद के लिए आ गए हैं शोलापुर से। हे सोलापूरचे आहेत, हे लोकांना मदत करत आहेत. अशाच प्रकारची मदतीची गरज इथल्या सर्व लोकांना आहेत. आणि हे फक्त हत्तूर नाही, ज्या ज्या गावांना पुराचा फटका बसलेला आहे त्या गावांना अशाच प्रकारची मदतीची गरज आहे. कॅमेरा पर्सन समीर शेख सह मी आदिल पटेल, हल्ला बोल न्यूज, सोलापूर.